एक विहीर ढासळलेली आहे इथं जीपीएस मध्ये. तुम्ही पाहिलं कधी येणार? पाहिला तुम्ही ऐका ना, तुम्ही पाहायला नाही येऊ शकत का साहेब? जीपीएस मध्ये फोटो पाठवला सगळं बघतोय त्यामध्ये. अहो सगळं बरोबर आहे, ऐका ना. तुम्ही जीपीएस मध्ये आता तुम्हाला काहीतरी अधिकारी म्हणून ते नियुक्त केलेले आहे, बरोबर का नाही? शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का बा तलाट्यांनी इथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आम्ही इथं पोहोचलेलो आहे. इथं सूरज भाऊ वाजगे, मी, वाणी साहेब आहेत, स्पीकर वाणी इथं, आणि शेतकरी आहेत सगळे. तुमचा फोटो घ्या, सगळ्यांचा फोटो घ्या, जीपीएस मध्ये फोटो काढा, त्यांना द्या ऑफिसला पाठवून द्या. ऐका ना, तुमची अशी गडबड काय आहे का साहेब? तुम्ही इथं पोहोचू शकत नाही. SIR चा कॅम्प चालू आहे, पण शेतकरी पण महत्वाचा आहे ना साहेब, तेवढाच का नाहीये? बघायला जातो मी, तुम्ही पाठवून द्या त्यांना फोटो काढून, तेच म्हणतोय. अहो हा नाही आडून बसायच्या विषय. आपण सकाळपासून का फॉर्म जमा केले, विरोध ढासळलेला, ते सबमिट पण झाले फॉर्म. कोणाचं घेतलं आपण न पाहता शिवले खुर्त आहे तिकडे, तेजवाडीचे 3-4 फॉर्म. हा, ते सेम प्रोसिजर हीच आहे. म्हणजे ते शेतकऱ्यांनी तुम्हाला तिथं आणून द्यायचे फॉर्म जिओ टॅगिंग करून. जिओ टॅगचा फोटो घ्या फक्त, बाकी फॉर्म आपल्याकडे सगळं आपल्याकडेच आहे. त्यांचं हे पाठवा. आपल्याकडे प्रशासकीय यंत्रणा कमी आहे का साहेब? हे जर सर्व शेतकरी प्रॉब्लेम सांगा. अहो शेतकऱ्यांनीच सर्व हे करायचं, मग आपण काय करायचं? अहो त्यांचं ते सगळं, त्यांचं आधार कार्ड, त्यांचं बँक अकाउंट, आपला अकाउंट नंबर द्यायचा. अहो अकाउंट नंबरचा विषय नाही साहेब. विषय काय चाललाय का बा तुम्ही तिथं येणं गरजेचं होतं, असं सर्वांचं म्हणणं आहे. जीपीएस फोटो कशाला ठेवला आपण? त्याच्यामुळे ठेवलाय सर. म्हणजे तुम्ही येऊ शकत नाही. आम्ही बघणार, तुम्ही तिथं हे तर करा, आम्हाला सबमिट तर करा पहिले. बरं ठीक आहे, चालते. चला सबमिट. सर्कल खैरे आहेत ना आपल्याकडे? हो ठीक. पण त्यांची ते ओळ चुलते काहीतरी ऑफ झालेली आहे त्याच्यामध्ये. पत्रकार येऊ शकतात, आम्ही नारिंगावर येऊ शकतोय. तुम्ही माझं काय म्हणणं आहे? कार्यक्रम चालू आहे, इलेक्शनचे कार्यक्रम. ठीक आहे, मी काय म्हणतो, आज तुम्ही सांगा ना की आम्ही सकाळी येतो, सांगा ना. फोटो काढून ठेवा म्हणतो, तेच मग त्यांना ते सांगितले. ठीक आहे, मी काय म्हणते, कसं होतं शेतकऱ्यांचं समाधान पण होईल. तुम्ही सकाळी येशाल का इथं? हो सर, आपण सकाळपासून फॉर्म जमा केले, फॉर्म सबमिट पण झाले. त्यांचं आधार कार्ड, बँक अकाउंट सगळं सबमिट करून ठीक आहे, तुम्हाला पाठवतो. तुम्ही उद्या सकाळी ठीक आहे, चालेल. हो ऐकू येत आहे, बोला ना. जुन्नर तालुका शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष सचिन थोरे बोलतो साहेब. बोला ना साहेब. काल तुमची भेट घेतली होती आम्ही. तुम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत का ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेली आहे त्या ठिकाणी जाऊन पंचनामे करावे? हो बरोबर. शिरोली खुर्द मध्ये या ठिकाणी एका शेतकऱ्याची विहीर ढासळलेली आहे. नामदेव शंकर डोबळे, तुमचा डोमचे. तुमचा फोन मी या ठिकाणी स्पीकरवरती टाकलेला आहे. माझ्या समोर सुरेश भाऊ वाजगे आहेत आणि इथले शेतकरी आहेत आणि वाणी पत्रकार साहेब आहेत. तर आम्ही आता इथल्या तलाट्यांना फोन लावला होता. ते म्हटले तुम्ही तिथले फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही इथून जागेवरून करतो, आमचं इलेक्शनचं काही काम चालू आहे. तर त्यांनी तुम्ही काम नाही ऐका आता तुम्ही सांगा मग मी सांगतो. हा बोला. नाही, त्यांचं इलेक्शनचं काम चालू आहे ते बरोबर आहे, पण त्यांनी जागेवर येऊन पंचनामा करायला पाहिजे. मला ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचं नाव आणि काय नुकसान झालंय व्हॉट्सअपला SMS करून द्या, मी तो तलाठींना पाठवतो आणि आज उद्या 1-2 दिवसात त्यांना येऊन जायला सांगतो. थँक्यू साहेब. आम्हाला हेच अपेक्षित होतं. आम्ही तलाट्यांना फोन लावला, त्यांनी उलटी उत्तर दिली. ते म्हटले आम्हाला, आम्ही म्हटले व्यवस्थित सौजन्यानं बोलायचं, पण त्यांना सूचना देतो. आणि ऍट ए टाइम बरीच कामं करावी लागतात त्यांना पण मला पण कुठलं काम टाळून चालत नाही. ठीक आहे, वेळच्या वेळी ती कामं करावी लागतात. ठीक आहे, योग्य ते मान्य करतो साहेब, कामं असतात, परंतु तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यांनी हीच आमची मागणी आहे. काय आणि शेतकरी तुम्ही मला मेसेज करून द्या कोणाचं काय नुकसान झालंय ते. त्यांचं इलेक्शनचं काम झालं आज होतं की फिजिकली जाऊन या. ठीक आहे. आणि तालुक्यातले सगळ्यांचे ज्यांचे नुकसान झाले तिथले पंचनामे म्हणजे तुम्ही सांगितलेलंच आहे, तरी पण राहिलं नको कुणाचे, अशी मागणी आहे आमची. अजिबात कोणाचं राहणार नाही, काळजी करून. ठीक आहे, चालेल. थँक्यू. ओके. भाऊ काय तुमचं नाव? सचिन नामदेव डोमसे, गाव कुठलं? शिरोली खुर्द. काय नुकसान झालं, कधी झालं? परवाच्या रात्री जास्त मुसळधार पाऊस झाला ना,
ओढ्याला पाणी आले आणि ते ओढ्याचं पाणी विहिरीमध्ये इकडून घुसल्यामुळे संपूर्ण विहीर ढासळली. किती नुकसान झालं? नुकसान जवळजवळ आता जर बघितलं तर ते 5 लाख रुपयाचे पुढचं नुकसान आहे. बांधकाम त्याचं बांधकाम संपूर्ण पण केलं होतं. हो बांधकाम विहीर केलं किती ब्रास आहे काय होतं. फूट, परस 40 फूट 40 फूट. हं, एक परस किती फुटाचा असतो? 8 फूट. अच्छा अच्छा. 5 परस. काय कोण आलं का पंचनामा करायला? नाही पंचनामा करायला कोणीच नाही. सुरेश भाऊ काय तुम्ही सांगाल आता? साहेब, पावसामुळे मोठं नुकसान झालं. मला कालपासून खरं तर सचिन भाऊ फोन करत होते की आमच्या विहिरीचा अशा पद्धतीने नुकसान झालंय, विहीर ढासळून गेली. आपण काल मीना नदीला पूर होता, त्या ठिकाणी आपण आपत्कालीन परिस्थितीत आपण त्या ठिकाणी लोकांना मदत करतो. तुम्ही पण त्या ठिकाणी होते, त्याच्यामुळे काल येणं शक्य नाही आलं. परंतु आज आल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही या ठिकाणी अधिकारी आले नाही, कर्मचारी आले नाही आणि तलाठींना त्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष सचिन भाऊंनी फोन केला. त्यांनी उलटी उत्तर दिले. हे खरं तर अपेक्षित नाही. ठीक आहे, असो, तुम्हाला पण कामं असेल, शेतकऱ्यांना काम आहे, आम्हाला काम आहे, तरी पण आपण समाजासाठी त्या ठिकाणी वेळ देत असतो. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असो, कोणी सामान्यांच्या त्या ठिकाणी अडीअडचणी असो, आपण धावून जात असतो. माझं म्हणणं उलट असं आहे की जे तलाठी असेल किंवा इथे जे कर्मचारी असतील त्यांनी या शेतकऱ्यांची येऊन या ठिकाणी भावना समजून घेतल्या पाहिजे. यांचं नेमकं किती नुकसान आहे, काय आहे, हे सगळं व्यवस्थित पाहिलं पाहिजे. तहसीलदार साहेबांनी पण तेच सांगितलं की ते ठीक आहे म्हणले, तलाठ्याकडून आमच्याकडे समजा चुकीचं झालं असेल, परंतु मी त्यांना त्या ठिकाणी आदेश देतो. उद्यापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर या ठिकाणी तलाठी येतील. या ठिकाणी खरं तर आमचे आदरणीय गुरुजी पण या ठिकाणी उपस्थित आहे, माजी मुख्याध्यापक डोमसे सर. आणि खरं तर साहेब, या निमित्तानं माझी एक विनंती असेल, कालच्या पुरामुळं अनेक शेतकऱ्यांच्या मोटरी पण गेल्यात. त्याच्यामुळं माझे प्रामाणिकपणे म्हणणं आहे, जर ह्या मोटरींचं जर कोणाला त्या ठिकाणी आता शेतकरी तर प्रचंड अडचणीत आहे, आज मोटरीचं एवढं मोठं नुकसान होत असेल, ते पण त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी असेल या ठिकाणी त्या पण गोष्टीचा खरं तर विचार केला पाहिजे. तहसीलदार साहेबांना सचिन भाऊनी सांगितले की तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी शेतीचा असेल, काही कुटुंबाचं असेल, घरांचं जे नुकसान झालं असेल, त्या ठिकाणी तातडीने पंचनामे करावे आणि त्या नुकसान भरपाई मिळून द्यावी. जय शिवराय. आज शिरोली खुर्दमध्ये या ठिकाणी आपण एक विहिरीचं अवकाळी झालेल्या पावसाने फार मोठं नुकसान झालेले आहे. सचिन डोमसे या शेतकरी किमान 5 लाखापर्यंतचं नुकसान या ठिकाणी झालेले आहे. आत्ताच या विभागाचे जे तलाठी आहेत त्यांच्या संगते संपर्क साधला, पण तो जरा थोडंसं त्यांनी म्हटलं आम्हाला बाकीचं काम आहे. त्यानंतर नवीन आलेले तहसीलदार भोसले साहेब यांच्याशी संपर्क साधला. खरं तर काल गेल्यानंतर साहेब शेतकरी संघटनेने प्रथमतः त्यांचं शिवजन व उमेदीचं स्वागत केलं, सन्मान केल्यानंतर शेतकरी संघटनेने मागणी केली का जे अवकाळीने जे नुकसान झाले शेतकऱ्यांचं, त्यांचे नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे. तो सांगता क्षणी त्यांनी त्या ठिकाणी आदेश दिले का जुन्नर तालुक्यात जेवढे शेतकरी ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे नाव पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले. तेव्हापासून यंत्रणा कामाला लागलेली आहे. परंतु काही ठिकाणी काही दुसरी प्रशासकीय काम निवडणुकी चालू असल्यामुळे काही अधिकारी त्याच्यामध्ये व्यस्त आहे. परंतु जगाचा पोशिंदा शेतकरी हा त्या ठिकाणी अडचणीत आहे. अडचणीत असताना अधिकाऱ्यांनी दुसरी उत्तरं देणे हे इतकं बरोबर नाहीये. बरोबर का नाही सुजो? सगळ्यात महत्वाचा शेतकरी केंद्रबिंदू शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर जे काय खाईल याचा आपण बाकीचे सर्व अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे आणि शेतकरी अडचणीत असताना त्याच्या बांधावरती पोहोचलं पाहिजे. त्याचं झालेलं नुकसान स्वतः आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे, त्याचे पंचनामे केले पाहिजे आणि त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सूरजबाबू असतील, आम्ही असतील, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा याचा आढावा घेणं गरजेचं आहे. तालुक्यामध्ये किती नुकसान झालं, आदिवासी भागातही फार नुकसान झालं. काल सूरज भाऊंनी सांगितलं मीना नदीत त्या ठिकाणी पूर आला होता. अखंड तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसा हाहाकार झालेला आहे. परंतु जुन्नर तालुक्यामध्ये हा जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जास्त पाऊस झाला. त्यामुळे शेतीचं जास्त नुकसान झालेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी वावराचे वावर वाहून गेलेले. आमच्या गावामध्ये आणि साहेब आता तो आपण जाताना जाऊ लागेल तर 1-1.5 एकर मध्ये पूर्ण पाणी अजून सुद्धा ते पाणी ओसरलेलं नाही. त्या ठिकाणी त्यांना सरकार काहीतरी आपल्या गुंठ्याला 170 रुपये 80 रुपये देऊन हे कुचंबना करते. सरकार शेतकऱ्याची थट्टा करते. तर भरीव अशी मदत शेतकऱ्याला त्या ठिकाणी देणं गरजेचे. अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे. अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी कृषी मंत्र्यांकडे त्या ठिकाणी स्थानिक आमदार असतील किंवा सगळे जे आमदार आहेत महाराष्ट्रातील त्यांनी त्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक वेगळं बजेट तयार करावा. ह्या नुकसानीसाठी ही शेतकरी संघटनेची आग्रहाची त्या ठिकाणी मागणी आणि त्यांना ते
पैसे लवकरात लवकर मिळाले पाहिजे. काय वेळेस काय झालं साहेब, आता पीक विम्याचे पैसे आहेत, गेल्या वर्षी पीक विमा, लाज वाटली पाहिजे सरकारला, बोलायला थोडंसं ऐकायला तुम्हाला वाटत. सूरज भाऊ 500 हजार रुपये शेतकऱ्यांनी पीक विम्याचे हप्ते भरलेत आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी 1 रुपया सुद्धा भेटलेला नाहीये. काही काळामध्ये 1 रुपयामध्ये जी पीक विम्याची हे होती तर त्यांनी ती फॅसिलिटी बंद केली, हप्ते चालू केले. मग हप्ते चालू केले तर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण काय आहे शेतकऱ्याला पीक विमा द्यायला? तुम्ही शेतकऱ्याकडून पैसे घेतले, तुम्ही हप्ता घेतलाय, तर शेतकऱ्यांनी आपल्याला थोडीशी लाज वाटून दे जरा शेतकऱ्याप्रती. त्याचे जे हक्काचे पैसे नुकसान झालेलेच मागतोय तो फुकटचे मागत नाही. ज्यांनी पीक विमा भरलेला आहे ना त्याला तुम्ही त्या ठिकाणी त्वरित पैसे द्या. अदानी अंबानीची तुम्ही त्या ठिकाणी रात्रीतून लाखो कोट्यवधी रुपये अब्जावधी रुपये त्या ठिकाणी माफ करता. शेतकऱ्याची तुम्हाला द्यायला अडचण कुठं उरली? तुम्हाला आमदार खासदार फोडण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, शेतकऱ्याला देण्यासाठी का नाही? माझ्या या शेतकऱ्याच्या या ठिकाणी लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे. 2 महिन्याच्या आत त्याला त्या ठिकाणी ते पैसे मिळणं गरजेचं आहे आणि पीक विम्याचे पैसे सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळावे. त्याचप्रमाणे कर्जमाफीचं सुद्धा गाजर नुसतं सरकारने टांगलेले आहे समोर. आमचे शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर पाणी साहेब आज त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, त्यांना लगेच अटक केलं का? त्यांनी काय काळे धंदे केलेत का? काही केले असेल तर तुम्ही त्यांना अटक करा. पण लोकशाहीमध्ये हा हक्क आहे का बा, तुम्ही जर दिलेले आश्वासन दिले तुम्ही जर पुरे करू शकत नाही त्याविषयी जर आवाज उठवत असेल आमचा एखादा नेता तर, आणि तुम्ही त्याला अटक करून जर आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कदापि शक्य होणार नाही. महाराष्ट्रामधील सर्व शेतकरी संघटना त्या ठिकाणी आक्रमक होऊन विधान भवनावरती त्या ठिकाणी भव्य मोर्चा त्या ठिकाणी काढला जाईल आणि सरकारला जाब विचारला जाईल. जोपर्यंत तुम्ही आमचे पैसे दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत तसा तुम्ही राजीनामा देणं गरजेचं आहे. तुम्ही दिलेला शब्द पाळू शकत जर नसेल तर आमची कृषी मंत्र्यांकडे मागणी आहे. आता आपला हजारो एकर त्या ठिकाणी ऊस आहे, आपणही शेतकरी आहात, शेतकऱ्याच्या वेदना तुम्ही जाणून घ्या आणि शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्या, ही शेतकरी संघटनेची मागणी आहे. या निमित्तानं विघ्नर टाइमच्या माध्यमातून आणि साहेब तुम्ही इथपर्यंत आलात, शेतकऱ्यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवतात, त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद. सूरज भाऊ आपणही आले आहात. सगळे शेतकरी, जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना या ठिकाणी गप्प बसणार नाही. त्यावेळेस काही प्रसंग येऊन द्या, ही शेतकरी त्या ठिकाणी फार घाव सोसलेले आहेत, रात्रंदिवस या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट केलेले आहेत आणि त्यावेळेस त्याच्या मालाला कुठेतरी 2 रुपये मिळायची वेळ येते, असा अवकाळी होतो. त्यावेळेस जर आसमानी संकट आलं तर शेतकऱ्याला अधिकचे 2 रुपये त्याला नुकसान भरपाई म्हणून देण्यामध्ये लाज वाटण्याची काही कारण नाही. धन्यवाद. जय शिवराय. गेले 4 ते 5-6 दिवस पावसाने खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं आणि त्या अनुषंगाने इतर खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आज विशेषतः आज पाऊस थांबलेला आहे. काल सकाळी पहाटेच्या दरम्यान आमची विहीर या ठिकाणी गट नंबर 417-3 यामध्ये 1998 साली विहीर खोदली आणि बांधकाम केलं. त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये खर्च आला होता. आणि आज त्यानंतर ह्या मोठ्या पावसामध्ये ओढ्याला पूर आला, ओढ्याचं पाणी विहिरीमध्ये शिरलं, शेतातलं पाणी हे सगळं या ठिकाणी विहिरीत गेल्यामुळं पहाटेच्या दरम्यान ती विहीर ढासळली, त्याचं बांधकाम ढासळलेलं आहे. आणि आज मी तिला जवळजवळ 5-7 लाख रुपयाचा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. खरं तर सकाळी तलाठी भाऊसाहेब या ठिकाणी येणं अपेक्षित होतं. आम्ही सकाळी त्यांच्याकडे गेलो, परंतु त्यांनी आम्हाला इतकासा असा चांगला प्रतिसाद दिला नाही. त्यांनी सांगितलं GPS द्वारे फोटो काढा आणि फोटो माझ्याकडे घेऊन या, त्याप्रमाणे आम्ही फॉर्म भरू आणि आपण पुढे वरिष्ठ कार्यालयाकडे तहसील कार्यालयाकडे ते पाठवू असं सांगितल्यानंतर आम्ही ते फॉर्म भरले. त्याच्यानंतर आपले सहाय्यक कृषी अधिकारी जंजाळ मॅडम त्यांची भेट घेतली, त्याच्यानंतर आपले ग्रामसेवक मॅडम त्यांची भेट घेतली आणि या सगळ्यांना झालेल्या घटनेची इत्थंभूत माहिती दिली. परंतु एकही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी बांधावर या ठिकाणी पाहायला आला नाही. ही खरं तर मोठी खंत आहे. वास्तविक पाहता वाणी साहेब आपले महाराष्ट्रामध्ये विघ्नर टाइम्स हे एक प्रसिद्ध वृत्तपत्र असताना किंवा वृत्तवाहिनी असताना आपण या पावसाच्या याच्यामध्ये युवा नेते आपले सूरज वाजगे साहेब यांच्यासह आपण या ठिकाणी प्रत्यक्ष आलात
आणि या घटनेची माहिती घेतली, दखल घेतली आणि अन्यायग्रस्ताला निश्चितपणाने आपल्या माध्यमातून हा न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. वाजगे साहेब, मी अनेक आपल्या गोष्टी पाहिल्या की आपल्या जुन्नर तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये एका शेतकऱ्याच्या घरामध्ये वीज नव्हती. आपण प्रत्यक्ष समक्ष भेट दिली आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला एका दिवसामध्ये वीज मिळवून देण्याचं काम केलं. आणि खरं तर असे युवक आपल्यासारखे निश्चितपणाने या तालुक्यामध्ये असले तर या शेतकऱ्यांना, गोरगरिबांना निश्चितपणाने न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि वाणी साहेब, तर मी नेहमी पाहतो कुठलाही कार्यक्रम सुखदुःखाचा असो किंवा ज्या ठिकाणी अन्याय झालाय त्या ठिकाणी सर्वात पहिलं पोहोचणारी वृत्तवाहिनी कोणती असेल ती विघ्नर टाइम्स आहे. या निमित्ताने आपण आलात आणि आपल्या शेतकरी संघटनेचे थोरवे साहेब या ठिकाणी खरं तर आमचे सचिननी फोन केला आणि ही माहिती त्यांना दिल्यानंतर त्यांनी देखील तात्काळ या ठिकाणी त्याची दखल घेतली. ते पण आले आणि त्यांनी देखील या घटनेची आणि शेतकऱ्यांविषयीचा असणारा जो कळवळा आहे निश्चितपणाने त्यांच्या संभाषणातून, संवादातून हा जाणवलेला आहे. मी खरं तर या निमित्ताने आपण सर्वजण आलात, वाणी साहेब आपण दखल घेतली, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. वाजगे साहेब असतील, थोरवे साहेब असतील, आमचे पुतणे सचिन ढोमसे, त्याचप्रमाणे उमाजी ढोमसे, ही सर्व मंडळी आज खरं तर निलेश ढोमसे, ही सगळी मंडळी आज या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आमची सुनबाई देखील खरं तर आली, कारण एवढं मोठं नुकसान आहे साहेब, हे पाहणं आणि सहन करणं तसं अवघड आहे. आणि हे खरं तर नुकसान भरपाई जर आम्हाला शासनाकडून जर मिळाली, निश्चितपणाने मनापासून एक आधार आम्हाला मिळेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खात्री नाही. मनापासून आपण आलात, पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. गेल्या आठवड्यामध्ये जुन्नर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे. आता शासन आर्थिक संकटामध्ये आहे. बहिणींना दर महिन्याला त्यांना पैसे द्यायचे असतात, कर्जमाफी करायची, सरकारकडे पैसे नाहीत, हा भाग वेगळा. परंतु जगाचा पोशिंदा तो बळीराजा विविध संकटांचा सामना करत असताना 4 दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं, जमिनीचं नुकसान झालं, विहिरी गाडल्या. आता तेजेवाडी या ठिकाणी शिरोली खुर्द या ठिकाणी त्या शेतकऱ्याची विहीर गाडलेली आहे. वास्तविक कामगार तलाट्यांनी इथं आलं पाहिजे, त्याची पाहणी केली पाहिजे, वस्तुस्थिती नेमकी काय असा अहवाल त्यांनी वरिष्ठांना दिला पाहिजे. परंतु कामगार तलाठी असू द्या, कृषी सहाय्यक असू द्या, हे फक्त पाट्या टाकायचं काम करतात. आम्हाला वरिष्ठांनी वेगळं काम सांगितलेलं आहे अशा प्रकारची भाषा वापरतात. लाख लाख रुपये आपण पगार घेतो, शेतकरी मंडळी कर भरतात, काबड कष्ट करतात, त्यातून तुम्हाला पैसे मिळतात. तहसीलदार रणजित भोसले तर नव्याने आलेले आहेत, नव्या दमाचा अधिकारी आहे. त्यांचं शेतकऱ्याप्रती सध्याचे कमेंट्स किंवा शेतकऱ्याबरोबर संवाद डायलॉग चांगला आहे. तहसीलदार भोसले साहेब, तुम्ही जरा तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या नुकसानी झालेल्या आहेत, जरा फिरते व्हा, लोकांच्या बांधावर जावा. तहसीलदार ही पोस्ट पब्लिकमध्ये आहे, शेतकरी अडचणीत आहे, त्याला साथ द्या, शेतकऱ्याला मदत करा. त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार, खासदार तुम्हाला सुद्धा लोकांनी निवडून दिलेलं आहे. निवडणुकीच्या वेळेला लोकांच्या तुम्ही बांधावर जायचे, घरामध्ये जायचे, आनाबाखा घ्यायचे, आम्हाला एकदा निवडून द्या, तुमचे सगळे प्रश्न सोडू असं म्हणायचे. आता मात्र शेतकऱ्याला जर न्याय पाहिजे असेल किंवा तुम्ही येऊ नका पण अधिकारी तर बांधव पाठवा, एवढं काम कराल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.